राम राम मंडळी. उठलो का सकाळी 10 वाजलते. मग आमच्या माणसाला बी उठलो. उठ बाबा म्हटलं, दरवाजा ते काढ म्हटलं. मग दात असंच चालू केलं का पद्धतशीर. एक 10 मिनिटं दात घासायचं चकाचक खुदेत. मग नंतर विचार करायचं काय आहे का नाही. 5-6 दिवस झाले गाडी का भरलं नाही बघा. त्याच्यासाठी डोसं खराब झालं तर माझं तर फ्रेश झालो बघा. तोंड ते धुवून घेऊन चकाचक केस बसू लागले. ते केस का बसणं झालते. माय घाल द्यावं म्हटलं. आता 5-6 दिवसानं आंघोळ केली नाही काय नाही. केस उठले जागते बस. पाणी पिलो बघा 1-2 घोट. उठल्यावर दात घासल्यावर पाणी पिलो. चांगलं वाटलं जरा मनाला. मग भूक तर लागेल ते. मग नियोजन काय नव्हतं बघा. रात्रीचा फोडणीचा मास होता. तेच खाणं म्हटलं कच्च्यातून. रिबीट केलं बघा. दन फायर चलो म्हणून फायर केलं बघा. मग तेवढ्यातच मालचं नियोजन झालं बघा. वा 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 मग खुश झालो बघा. मन तर शम्मायला 5-6 दिवसानं झोपून कंटाळून माल भेटला बघा. निघालो बघा भराय. घाटात बघा इच्छा माईला किशीनं घाटले. मग त्या रस्ता बंद होता म्हणून तिकडनं मग इकडनं चाललो होतो बघा. मी तर मला का नाव याद नाही. तुम्हीच सांगा मला कमेंट मध्ये. मी का नवीन ड्रायव्हर बोललो आता. घाटात तर जाम होता बघा. सर्कल होतं बघा घाटामध्ये. आमच्या माणसाला आमचा भैया शिवाय देऊ लागला बघा. बघा घाट नसतं आता. तुम्हाला जर काय घाटचं नाव माहित नसणं झाल्यावर मी पुढच्या ब्लॉग मध्ये सांगतो बघा. आमच्या भैयाला विचारून कुठं भरायला गेलतो काय नाही. सगळं लक्षातून नाही बघा. आता लक्षात माझ्या सगळं लक्षातून गेलंय. मला झोपून उठलो म्हणून काय याद नाही बघा मला तर. नुसतं घाट बघा. तुम्ही आलो बघा काट्यावर. त्या काट्या करावं की चला बाबा म्हटलं. काट्यात केलो. काट्याच्या पुढे घेतोच एक व्हिडिओ बनवलो बघा. हो सिंपल. ये बाबा आमच्या माणसाला पुढे म्हटलं. आमचा माणूस म्हटलं का करायला तर बाबा म्हणे करावं. चालू गेलो का भरायला. एक थप्पी भरलाय. बघ तर लागेल ते बघा. आमच्या माणसाला म्हटलं बाहेरून काहीतरी ठेवून बाबा म्हटलं वडापाव घेऊन आलाय. खाल्लो. गाडी बी भरायला आली बघा. जराच होते. आता पुढचं ब्लॉग बघा आता.